यू कॅन स्कोर इन इंग्लिशच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये असे कोणते प्रश्न आहेत जेथे पैकीच्या पैकी मार्क्स आपण मिळवू शकतो? इंग्लिशमध्ये एक्झॅक्टली स्कोरिंग कसे करायचे, इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा? तुम्हाला पण असे प्रश्न पडलेत का? असे जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, येस यू कॅन हा यूट्यूब चॅनल ज्यांना इंग्लिश सोप्या पद्धतीने मराठीतून शिकायचे आहे त्यांच्यासाठीच आहे. चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशच्या ॲक्टिव्हिटी शीटमधील असे प्रश्न पाहणार आहोत जेथे आपण पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतो. सो आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू टू वॉच द फुल व्हिडिओ केअरफुली. इंग्लिशची ॲक्टिव्हिटी शीट 80 मार्कांसाठी आहे. त्यामध्ये सेक्शन 1 प्रोज सेक्शन जे 34 मार्कांसाठी आहे. प्रोज सेक्शनमध्ये तुम्हाला क्वेश्चन 1A जो सीन पॅसेज असणार आहे त्यामध्ये पहिला जो आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पॅसेजमध्येच मिळतील किंवा पॅसेजच्या आधारे तुम्हाला लिहावी लागतील, जेथे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर क्वेश्चन 3 जो आहे इंटरप्रिटेशन टाईप किंवा ॲनालिटिकल टाईप क्वेश्चन आणि क्वेश्चन 4 जेथे पर्सनल रिस्पॉन्स आहे. या दोन प्रश्नांमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणं थोडं अवघड जाईल, पण तुमची जर तयारी असेल तर याही ठिकाणी तुम्ही मॅक्झिमम मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर 5वा प्रश्न आहे लँग्वेज स्टडीचा, जेथे ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स विचारले जातात. ग्रामर परफेक्ट असेल तर येथेही 2 पैकी 2 मार्क्स मिळतील. आणि 6वा प्रश्न लँग्वेज स्टडीचा, जेथे सिनॉनिम्स, अँटोनिम्स, फाइंड द वर्ड्स यांसारखे प्रश्न असतात. येथेही तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. म्हणजे क्वेश्चन 1A मध्ये जो 12 मार्कांचा प्रश्न आहे त्यापैकी तुम्हाला 8 मार्क कन्फर्म मिळू शकतात. उरलेले 4 मार्कांची तुम्हाला तयारी करावी लागेल. मी रिपीट करतो, हे जे 8 मार्क्स मिळवायचे आहेत तुम्हाला ते ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, लँग्वेज स्टडी आणि व्होकॅब्युलरी याची तयारी करून तुम्ही हे मिळवू शकता. यातला जो बी क्वेश्चन आहे तो पण लँग्वेज स्टडीचाच आहे. येथेही तुम्ही 4 पैकी 4 मार्क्स मिळवू शकता जर तुमचं ग्रामर परफेक्ट असेल तर. म्हणजेच क्वेश्चन 1 मध्ये तुम्हाला एकूण 12 मार्क्स मिळू शकतात 16 पैकी. क्वेश्चन 2A जो आहे तो अनसीन पॅसेज असणार आहे. टेक्स्टबुक मधील पॅसेज तो नसणार आहे. क्वेश्चन 2A मध्ये पण सीन पॅसेज प्रमाणेच एकूण 6 प्रश्न असणार आहे. यामध्येही ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, लँग्वेज स्टडी आणि व्होकॅब्युलरी हे 4 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काचे आहेत. येथे तुम्हाला 8 मार्क्स पैकीच्या पैकी मिळू शकतात, कारण ते पॅसेजच्याच आधारे तुम्हाला सोडवायचे आहेत. यातला जो बी क्वेश्चन आहे समरी रायटिंग, येथे तुम्हाला थोडं प्रिपरेशन करावं लागेल. ॲक्च्युली समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन. जो अनसीन पॅसेज असतो त्याच पॅसेजचे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये प्रेझेंट करायचे आहेत. म्हणजे मराठीत नाही बरं का, इंग्रजीमध्येच मांडणी तुम्ही करायची आहे, प्रेझेंटेशन तुम्ही करायचं आहे. पॅसेज तुम्हाला ऑलरेडी दिलेलाच आहे. हे समरी रायटिंग 3 मार्कांसाठी आहे. याची मार्किंग स्कीम आहे कव्हरिंग इम्पॉर्टंट पॉइंट्स 2 मार्क, लँग्वेज ग्रामर 1 मार्क. येथे 3 पैकी 2 ते 2.5 मार्क तुम्हाला हमखास मिळू शकतात, कारण तुम्हाला अनसीन पॅसेज वरूनच हे समरी रायटिंग तयार करायचं आहे. त्यानंतरचा सी क्वेश्चन जो आहे तो माइंड मॅपिंगचा असतो. याला ऑर नोट मेकिंग येऊ शकते. नोट मेकिंग किंवा माइंड मॅपिंग याची मार्किंग स्कीम आहे कव्हरिंग ऑल पॉइंटसाठी 2 मार्क्स आहे. प्रेझेंटेशन आणि लँग्वेजसाठी 1 मार्क आहे. म्हणजे येथेही तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळू शकतात, कारण येथे तुम्हाला एक प्रेझेंटेशनचा ड्राफ्ट तयार करायचा आहे आणि ते पॉईंट्स लिहायचे आहेत. माइंड मॅपिंगवर तुम्हाला एक कन्सेप्ट विचारली जाते आणि त्या कन्सेप्टचे मेन पॉईंट्स लिहायचे, त्याचे सब पॉईंट्स लिहायचे. थोडक्यात माइंड मॅपिंग तुमच्या माइंडमध्ये असलेल्या नोट्स मॅप करायच्या आहेत, ड्रॉ करायच्या आहेत, त्याला विशिष्ट डिझाईनमध्ये प्रेझेंट करायचं आहे आणि येथे हमखास 3 पैकी 3 मार्क्स मिळू शकतात. म्हणजे क्वेश्चन 2 मध्ये 11 मार्क आणि क्वेश्चन 1 मध्ये 12 मार्क. असे सेक्शन 1 मध्ये 34 पैकी 23 मार्क हे स्कोरिंगचे आहेत. सेक्शन 2 पोएट्री, त्यातला पहिला ग्लोबल अंडरस्टँडिंगचा पिकआउट. सेकंड क्वेश्चन कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इंटेन्शन रिलेटेड, पर्पज रिलेटेड. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळून देऊ शकतात, कारण ते स्टँजाच्या आधारेच त्यांची उत्तरं लिहायची आहेत. आणि यातला 4था प्रश्न पोएटिक डिव्हाइसेसवर असतो, ज्यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच यांसारखे प्रश्न विचारले जातात.
म्हणजे 5 पैकी 3 प्रश्न जे आहेत यात तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता, म्हणजे एकूण 6 मार्क. उरलेले 2 प्रश्न जे आहेत त्यामध्ये एक प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स येतो 2 मार्कासाठी आणि दुसरा प्रश्न येतो पोएटिक क्रिएटिव्हिटी, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाने काव्य रचना तयार करायची आहे, पोएटिक लाईन्स फॉर्म करायच्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतीलच याची शाश्वती नाहीये. क्वेश्चन 3B जो आहे तो पोएटिक ॲप्रिसिएशनवर असतो. ॲक्च्युली ॲप्रिसिएशनचा प्रश्न हा ॲप्लिकेशन लेवलचा प्रश्न असतो. येथे जी कविता तुम्हाला समजलेली आहे त्यावर तुम्ही तुमचं मत मांडायचं आहे. त्या कवितेची थीम काय आहे, पोएटिक डिव्हाइसेस कोणते यूज केलेले आहेत, त्या पोएमचे फीचर्स काय आहेत. पण ॲप्लिकेशन टाईपचा जरी प्रश्न असेल तरी तुम्हाला एकूण 6च पोएम आहेत आणि त्यातल्या कोणत्या तरी एका पोएमचं पोएटिक ॲप्रिसिएशन विचारलं जाणार आहे. तुम्ही 6ही पोएमचं जर पोएटिक ॲप्रिसिएशन योग्य पॉईंटच्या आधारे तयार केलं, पाठच करून ठेवलं, तर येथेही तुम्हाला 4 पैकी 3 3.5 मार्क हमखास मिळतील. याची मार्किंग स्कीम आहे ॲप्रोप्रिएटनेस ऑफ थीम अँड फीचर्स, यासाठी 2 मार्क आहे. म्हणजे तुम्ही प्रॉपर थीम पोएमची लिहित आहात का, त्याचे फीचर्स प्रॉपर तुम्ही मांडताय का, तुम्हाला ते समजलं आहे का. एक्सप्लेनेशन अँड प्रेझेंटेशनसाठी 1 मार्क आहे. पर्सनल ओपिनियन आणि इव्हॅल्युएशन यासाठी 1 मार्क आहे. असे एकूण 4 मार्क्स आहेत. थोडक्यात सेक्शन 2 पोएट्री येथे तुम्ही 14 पैकी 9 मार्क्स मिळवू शकता की जे स्कोरिंगचे आहेत. इतरही मार्क्स तुम्हाला नक्कीच मिळतील, पण त्यासाठी तुम्हाला प्रिपेरेशन त्या पद्धतीने करावे लागेल. सेक्शन 3 रायटिंग स्किल 16 मार्क्ससाठी आहे. खऱ्या अर्थाने जर कुठे स्कोरिंग करता येणार असेल तर तो रायटिंग स्किलचा प्रश्न आहे. रायटिंग स्किलमध्ये क्वेश्चन 4A मध्ये 3 क्वेश्चन्स येणार आहेत. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. यापैकी तुम्ही ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हा प्रश्न प्रिपेअर करायचा आहे, हाच प्रश्न सॉल्व करायचा आहे. याची मार्किंग स्कीम आहे कंटेंट 2 मार्क्स, ॲप्रोप्रिएटनेस अँड फॉर्मॅट यासाठी 1 मार्क आहे, लँग्वेज अँड प्रेझेंटेशन यासाठी 1 मार्क आहे. असा एकूण 4 मार्काचा हा प्रश्न आहे, जेथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क निश्चित मिळू शकतात. कारण याचा एक सेट फॉर्मॅट दिलेला आहे. टेक्स्टबुकमध्ये सेक्शन 3 मध्ये ऑलरेडी याचं एक सॅम्पल एक्झाम्पल पण दिलेलं आहे. टेक्स्टबुक प्रमाणे हा प्रश्न, हा मेसेज तुम्हाला फक्त 50 शब्दातच लिहायचा आहे, म्हणजे 5 ते 7 ओळींमध्ये तुम्ही ते कव्हर करू शकता, जेथे तुमच्या चुका होण्याची शक्यता कमी असते. टेक्स्टबुक प्रमाणे एक डायलॉग दिला जाईल आणि त्यावरच तुम्हाला तो मेसेज तयार करायचा आहे, म्हणजे त्यातलेच काही सेंटेन्सेस तुम्हाला यूज करायचे. पण बोर्डाने प्रोव्हाइड केलेली क्वेश्चन बँक जर तुम्ही चेक केली तर त्यामध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज 100 to 150 वर्डसाठी विचारला गेलेला आहे. कदाचित ती प्रिंट मिस्टेक असू शकते आणि तसंच त्यामध्ये कुठलाही डायलॉग दिलेला नाही. डिरेक्टली एक सिच्युएशन दिलेली आहे आणि त्यावर तुम्हाला मेसेज ड्राफ्ट करायचा आहे. तुम्ही शक्यतो दोन्ही प्रकारच्या ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजची तयारी करा, विथ डायलॉग आणि विदाऊट डायलॉग. व्हिडिओच्या खाली जे ॲरोचं चिन्ह दिसतंय त्यावर क्लिक करा, म्हणजेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. तेथे मी तुम्हाला HSC बोर्डाने जी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टची क्वेश्चन बँक दिलेली आहे, तर ती लिंक ओपन करून तुम्ही ती क्वेश्चन बँक निश्चितच पाहू शकता. स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशनमध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज प्रमाणे मार्क्स मिळतील याची शाश्वती नाहीये. क्वेश्चन 4B यामध्ये ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असे 3 प्रश्न आहे. त्यापैकी तुम्हाला एक प्रश्न सॉल्व करायचा आहे. प्रत्येक प्रश्न 4 मार्कांसाठी आहे हे तुम्हाला माहीतच आहे. येथे तुम्ही प्रायोरिटी फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्ससाठीच द्यायची आहे. फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चनची मार्किंग स्कीम आहे ॲप्रोप्रिएट अँड रिलिव्हंट क्वेश्चनसाठी 2 मार्क्स आहेत, म्हणजे तुम्हाला विषयाला अनुसरूनच प्रश्न विचारायचे आहेत. थोडक्यात सरपंचांचा जर तुम्ही इंटरव्ह्यू घेताय तर सरपंचांच्या क्षेत्राशी संबंधितच तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील. व्हेन डिड यू बिकम द सरपंच ऑफ द विलेज, हाऊ डिड द विलेजर्स सपोर्ट यू, व्हॉट गव्हर्नमेंट स्कीम्स वुड यू लाईक टू इम्प्लिमेंट इन युअर विलेज, यांसारखे त्यांच्या क्षेत्राला अनुसरूनच प्रश्न विचारावे, म्हणजेच ते रिलिव्हंट क्वेश्चन्स आहेत. नाहीतर सरपंचांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे अँड व्हॉट इज युअर हॉबी, व्हॉट इज युअर फेवरेट डिश यांसारखे प्रश्न विचारून चालणार नाही. त्यानंतर लँग्वेज अँड ग्रामरसाठी 1 मार्क आहे, प्रेझेंटेशन अँड सिक्वेन्ससाठी 1 मार्क आहे. म्हणजे तुम्ही प्रॉपर क्रमाने ते प्रश्न विचारलेले आहेत की नाही. याप्रमाणे तुम्हाला येथे 4 पैकी 4 मार्क्स मिळतील, कारण तुम्हाला फक्त प्रश्नच तयार करायचे आहेत. फक्त ग्रामॅटिकल स्ट्रक्चर ते पाठ करून ठेवायचं आहे. HSC बोर्डाने प्रोव्हाइड केलेली जी क्वेश्चन बँक आहे ती क्वेश्चन बँक जर चेक केली तर त्यामध्ये थोडे वेगळ्या पद्धतीने इंटरव्ह्यू क्वेश्चनवर प्रश्न विचारलेला आहे. तेथे तुम्हाला
ऑलरेडी काही पॉईंट्स दिलेले आहेत. म्हणजे नेम ऑफ द इंटरव्ह्यू, तुम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घेणार आहे, टाइम डेट प्लेस ते तुम्ही मेन्शन करायचं आहे पुढं. त्यानंतर ड्युरेशन ऑफ द इंटरव्ह्यू, किती वेळ इंटरव्ह्यू घेणार आहे, असे काही पॉईंट्स लेफ्ट साईडला दिलेले आहेत आणि राईट साईडला तुम्हाला त्यानुसार ते पॉईंट्स डेव्हलप करायचे. तसंच इंटरव्ह्यू घेताना पण कोणत्या अँगलनी क्वेश्चन विचारायचे, कशावरती प्रश्न विचारायचे ते लेफ्ट साईडला पॉईंट्स दिलेले आहेत. म्हणजे अर्ली लाईफ, स्ट्रगल, करिअर, डिफिकल्टीज, चॅलेंजेस, ड्रीम्स असे पॉईंट्स आहेत आणि त्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न तयार करायचे. म्हणजे एव्हरीथिंग इज मेड इझी, खूपच सोपं केलेलं आहे. समजा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स नाहीच जमले तर सेकंड प्रायोरिटी तुम्हाला ईमेल रायटिंगसाठी द्यायची आहे. याची मार्किंग स्कीम आहे कंटेंट फॉर 2 मार्क्स, फॉर्मॅट फॉर 1 मार्क. म्हणजे थोडक्यात तुम्ही ईमेल रायटिंगचा फॉर्मॅट फॉलो केला आहे की नाही, आणि लँग्वेज अँड प्रेझेंटेशनसाठी 1 मार्क. असे एकूण 4 मार्क आहे. येथेही तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात, पण ही सेकंड प्रायोरिटी तुमची असली पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन 4C, येथे स्पीच रायटिंग, कॉम्पेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज यापैकी तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. येथे तुम्ही प्रायोरिटी स्पीच रायटिंगला दिली पाहिजे. स्पीच रायटिंगची मार्किंग स्कीम आहे इंट्रोडक्शन ऑर ओपनिंग 1 मार्कांसाठी आहे. लॉजिकल सिक्वेन्स ऑफ द आयडियाज किंवा कंटेंट जो आहे, जो टॉपिक आहे त्यासाठी 2 मार्क आहेत. लँग्वेज अँड प्रेझेंटेशन येथे तुमचं पाहिलं जाईल आणि शेवटी कन्क्लुजन यासाठी तुमचे 1 मार्क आहे. असे एकूण 4 मार्कांसाठी स्पीच रायटिंग आहे. येथे तुम्हाला 3-3.5 मार्क हमखास मिळू शकतात, कारण बऱ्याच वेळेला विद्यार्थी वाक्यरचनेमध्ये चुकतात, स्पेलिंगमध्ये चुकतात. स्पीच रायटिंगसाठी काही स्पेसिफिक कॉमन टॉपिक आहेत, ते पाठच करून ठेवा, त्याचा ड्राफ्ट तयार करून ठेवा. स्पीच रायटिंग म्हणजेच भाषण, पण भाषण करायचं नाही आहे तर भाषणाचा ड्राफ्ट तुम्हाला लिहायचा आहे. स्पीच रायटिंग नंतर तुम्ही सेकंड प्रायोरिटी शक्यतो कॉम्पेअरिंगसाठी देणं गरजेचं आहे. कॉम्पेअरिंग म्हणजेच थोडक्यात अँकरिंग. तो अँकरिंगचा एक सेट फॉर्मॅट असतो, काही पॉईंट्स असतात, तेच तुम्हाला डेव्हलप करायचे असतात. जसं इंट्रोडक्शन, लाइटिंग द लॅम्प, वेलकम, इंट्रोडक्टरी स्पीच, फेलिसिटेशन या पद्धतीने. कुठलंही सूत्रसंचालन जर तुम्ही ऑब्झर्व केलं कुठल्याही कार्यक्रमाचं तर त्याचे काही ठरलेले पॉईंट्स असतात, तर ते तुम्ही डेव्हलप करू शकता. पण प्रायोरिटी तुम्हाला स्पीच रायटिंगला द्यायची आहे. क्वेश्चन 4D यामध्ये ब्लॉग रायटिंग, रिव्ह्यू रायटिंग आणि अपील रायटिंग हे 3 प्रश्न असतात. यापैकी तुम्हाला फक्त रिव्ह्यू रायटिंगचीच तयारी करायची आहे. थोडक्यात फिल्म रिव्ह्यू, तुम्ही पाहिलेल्या कुठल्याही एका मूव्हीचा तुम्हाला रिव्ह्यू लिहायचा आहे. क्वेश्चन पेपरमध्ये स्पेसिफिक मूव्हीचाच रिव्ह्यू लिहा असं विचारत नाही. म्हणजे बाहुबली या मूव्हीचाच रिव्ह्यू लिहा असा प्रश्न येणार नाही. तुम्ही पाहिलेल्या मूव्हीचा तुम्हाला रिव्ह्यू लिहायचा आहे. मग तुम्ही आत्ताच एखाद्या कोणत्याही मूव्हीचा रिव्ह्यू तयार करून ठेवा, तो पाठच करून ठेवा पॉईंट वाईज, की जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. याची मार्किंग स्कीम आहे प्रेझेंटेशन ऑफ द थीम 2 मार्क्ससाठी आहे. टेक्निकल ॲस्पेक्ट्स म्हणजे तुम्ही सगळे टेक्निकल ॲस्पेक्ट्स रिव्ह्यू रायटिंगमध्ये कव्हर केलेले आहेत का, त्यासाठी 1 मार्क आहे. लँग्वेज अँड प्रेझेंटेशनसाठी 1 मार्क आहे. हे जर पाठ करून याची चांगली तयारी केली तर येथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क निश्चितच मिळतील. इयत्ता 11वीला बुक रिव्ह्यू आहे, मॅगझिन रिव्ह्यू आहे. तुम्ही HSC बोर्डाची क्वेश्चन बँक जर चेक केली तर त्यामध्ये पण असे वेगवेगळे रिव्ह्यू विचारलेले आहेत. पण प्रायोरिटीली तुम्ही फिल्म रिव्ह्यूची तयारी करून ठेवा. ब्लॉग रायटिंग आणि अपील रायटिंगच्या कंपॅरिझनमध्ये येथे तुम्ही स्कोरिंग करू शकता. रायटिंग स्किलमध्ये फिल्म रिव्ह्यू, फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आणि चौथं स्पीच रायटिंग. हे 4 प्रश्न तुम्ही प्रिपेअरच करायचे. आणि ईमेल रायटिंग, कॉम्पेअरिंग आणि ग्रुप डिस्कशन हे तुम्ही सबस्टिट्यूट म्हणून, पॅरलल म्हणून, सेकंड प्रायोरिटी म्हणून तयार करून ठेवायचे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, इट्स अ रायटिंग स्किल ऑफ रायटिंग. याची प्रॅक्टिस करायची असेल तर नुसतं वाचून पाठ करून चालणार नाही, तर त्याचं रायटिंग करावं लागेल. फिल्म रिव्ह्यू पाठ केल्यानंतर तो 1-2दा लिहा. ईमेल रायटिंग प्रिपेअर केल्यानंतर एकदा ते लिहून पहा. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स लिहून पहा. जेव्हा तुम्ही ते पाठ कराल, वाचाल, त्यानंतर 2-3 वेळा जेव्हा ते लिहाल तेव्हा परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचेल. सेक्शन 4 लिटरी जॉनरा नॉव्हेल की जे 16 मार्क्ससाठी आहे. यामध्ये क्वेश्चन 5A हिस्ट्री ऑफ नॉव्हेल, जो ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात. हिस्ट्री ऑफ नॉव्हेलमधले नॉव्हेलची ब्रीफ हिस्ट्री, डेफिनेशन, एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल आणि टाईप्स ऑफ नॉव्हेल हे तुम्ही पाठच करून ठेवा, ज्यावर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज येतील. मॅच द फॉलोइंग, पिक आउट द ऑड एलिमेंट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, फिल इन द ब्लँक्स. येथे तुम्ही 4 पैकी 4 मार्क मिळू शकता. B, C आणि D हे जे पुढचे 3 प्रश्न आहेत प्रत्येकी 4 मार्कांसाठी,
येथे तुम्हाला पाठांतरच करावे लागणार आहे, कारण हे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत। हे सर्व प्रश्न थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट, लँग्वेज अँड स्टाईल ह्या नॉव्हेलच्या एलिमेंट्सवरच विचारले जातात। म्हणजे थोडक्यात तुम्ही हे जे 3 नॉव्हेल तुम्हाला स्टडी करायला आहेत, 4.2, 4.3 आणि 4.4, या प्रत्येक नॉव्हेलची थीम तुम्ही लिहून ठेवा, प्लॉट लिहून ठेवा, या नॉव्हेलमधले कॅरेक्टर्स लिहून ठेवा, या नॉव्हेलचं सेटिंग काय आहे, कॉन्फ्लिक्ट काय आहे आणि लँग्वेज अँड स्टाईल हे जर तुम्ही तयारच करून ठेवलं तर या BCD मधले प्रत्येकी 2-2 मार्क्स तुम्हाला हमखास मिळतील। म्हणजे एकूण BCD मधले प्रत्येकी 2 मार्क्स असे 6 मार्क आणि क्वेश्चन 5A मधले 4 मार्क असे एकूण 10 मार्क तुम्हाला सेक्शन 4 नॉव्हेल येथे हमखास मिळू शकतात। टोटल काउंट जर केला तुम्ही, सेक्शन 1 प्रोज येथे 23 मार्क, सेक्शन 2 पोएट्री येथे 9 मार्क्स, सेक्शन 3 रायटिंग स्किल येथे 15 मार्क्स आणि सेक्शन 4 लिटरेचर ऑन नॉव्हेल येथे 10 मार्क्स असे एकूण तुम्हाला 57 मार्क्स हे स्कोरिंगचे आहेत की जे हमखास मिळू शकतात। त्यामुळं आता जे काही क्वेश्चन्स मी सांगितलेले आहेत, फोकस तुम्ही यावर करा, याची तयारी आधी करा जे इझी आहे। उरलेले जे 23 मार्क्स आहेत याचंही जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर आउट ऑफ 80 तुम्हाला अप टू 70 किंवा अबोव 70 पण मार्क्स निश्चितच मिळू शकतात। या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे? स्कोरिंगचे क्वेश्चन्स जे आपण निवडलेले आहेत त्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये निश्चितच तुम्ही लिहा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी काय चुका करतात, पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, त्याचबरोबर आपण एक ॲक्टिव्हिटी शीट विथ मॉडेल आन्सर्स हे पण पाहणार आहोत। सो बी इन टच। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।